आमच्या गावातला ह्या एक छोटासा देवस्थान असा. मी आता थंय असय आणि गावातली सगळी मंडळी पण ह्या ठिकाणी इलेली असा. तर आता ह्या ठिकाणी रांगोळी पण घालूक चालू असा, कारण भद्रकाळी मातेची आता पालखी ह्या ठिकाणी येतली. तर आता रांगोळी घालून या ठिकाणी झालेली असा आणि या ठिकाणी आता भद्रकाळीची पालखी जवळ इलेली असा. पालखी आता हयच 2 तास थांबतली, त्यामुळे आता गल्लीतली सगळी लोक हयच ओटी भरूक येतलीत. पाडगावची ग्रामदेवता श्री भद्रकाळी माता वर्षातून एकदाच प्रत्येकाच्या दारात येता आणि ती येण्याचं कारण म्हणजे आज आमच्या गावची माहीची जत्रा असा. दरवर्षी ही जत्रा असता, त्यामुळे ह्या जत्रेक पाहुणे पण येतात, माघारणी येतात. ग्रामदेवी श्री भद्रकाळी माता वर्षातून एकदा आपल्या दारात येतात, त्यामुळे सगळ्यांचे नवस असतात. आमच्या गावातला खूप जागृत देवस्थान असा या. सुरुवातीक गर्दी खूप कमी होती, पण आता गर्दी या ठिकाणी वाढलेली असा. अजून लोक या ठिकाणी येत असत. पालखी इल्या इल्या या ठिकाणी ओटी भरूक सगळ्यांनी चालू केल्यानी, गावातल्या गुरुवांनी पण या ठिकाणी प्रत्येकाची गारांनी घातल्यानी. आपली काय असतात ती खणाना साडे दोन ओटी भरते आपल्या लेकरांनी आता करून घ्या ही माते बरा कर घ्या. तर देवीची ओटी भरण्याची कामं या ठिकाणी चालूच होती. आम्ही तोपर्यंत बाजू केलं. तर लोक अजून पण बरीच या ठिकाणी येत होती. देवीची पालखी या ठिकाणी इल्यावर दरवर्षी ह्या घरात सगळ्यांका झुणको भाकरी असता. मी पण ह्या ठिकाणी झुणको भाकरी खाऊ गेलंय. खूप उशिरानंतर भद्रकाळीची पालखी स्वयंभूच्या देवळात जाऊक निघाली. आमच्या गावाच्या आधी सुरुवातीकच 1 किलोमीटर आधी स्वयंभूचा मंदिर असा. ह्या स्वयंभूच्या मंदिरातच माहीची जत्रा असता. मी आता मंदिराच्या बाहेरच असे आणि पालखी आता जवळ इलेली असा. आता ही पालखी फक्त 1.5 ते 2 तासच देवळात थांबतली. तर पालखी आता देवळाच्या आत गेलेली असा. देवळात पालखी ठेवल्यावर मी स्वयंभू मंदिराच्या गाभाऱ्यात इलय. मी स्वयंभू देवाकडे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी आशीर्वाद मागितलंय. तर हे असत आमच्या स्वयंभू देवाचे चाळे आणि ह्या चाळ्यांचा पण मी दर्शन घेतलंय. चारी बाजून खूप मोठी राई असा आणि ह्या राईतच ह्या मंदिर असा आणि हय माकडा पण खूप असतात. तर आता देवळात या ठिकाणी खूप गर्दी पण होऊक लागली सा. तर जत्रेक आता माझे वर्गमित्र पण इलेत, तर त्या ठिकाणी मी आता इलय. आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लो, एक सेल्फी पण घेतलो. आता या ठिकाणी जत्रेक तर खूपच गर्दी वाढलेली असा. आता थोड्याच वेळात ही जत्रा संपतली आणि सगळी लोका घराक जातली. त्यानंतर हय कोणेक थांबूचा नाही, पद्धतच असा ही. आता पालखी देवळाकडसून परत गावात इलेली असा. भद्रकाळीची पालखी आता भद्रकाळीच्या देवळात जातली. पालखी इल्यावर अशी लहान मुला या ठिकाणी झोपतात. आम्ही पण लहान असताना झोपायचो. पालखीचे खांब घेणाऱ्यांचे तसेच पालखी उचलणाऱ्यांचे सगळ्यांचे पाय हय धुतले जातात. पालखी परत संध्याकाळी जातेवेळी पण भद्रकाळीची देवीची परत एकदा पूजा केली जाता. लाईक, शेअर, सबस्क्राईब.